त्यापैकी दरवर्षी त्या पद्धतीने 14 कोटी रोजगार मिळायला पाहिजे होते, पण त्यात काही घडलेलं नाही. आणि प्रत्यक्ष बेरोजगारीचा दर 2 अंकी झाला असून सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी CMIच्या माहितीनुसार तो सध्या 11.3% हा बेरोजगारीचा दर झालेला आहे. त्याशिवाय पंतप्रधानांचा दौरा हा फक्त उद्घाटन आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी होतो, त्याशिवाय ते महाराष्ट्रात कधी फारसे आल्याचे आठवत नाही. म्हणजे आताच नुकतंच उदाहरण जर पाहिलं तर तौक्ते वादळाचं उदाहरण, पंतप्रधान पाहणी करण्याकरता गुजरातमध्ये जातात, पण महाराष्ट्रामध्ये त्यांना यावंसं वाटत नाही. महाराष्ट्र सरकार त्यांचं नाही, गुजरातला जास्त लाड पुरवले जातात. महाराष्ट्राकडे लक्ष किंबहुना महाराष्ट्राला काय द्यायची इच्छा किंवा महाराष्ट्राने करायची इच्छा मात्र या भाजपच्या सरकारला केंद्रातल्या असं वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्राला निवड दुय्यम दर्जा हा देशात दिला जातो हे आपण अनुभवलेलं आहे. आणि म्हणून पंतप्रधान हे गुजरातचेच पंतप्रधान आहेत का, अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्या सध्या आपण सर्व अनुभवलेलं आहोत. परराष्ट्र धोरण असो, GSTचे अनेक मुद्दे असो, आपण त्यामध्ये अधिक थोडा मी जात नाही, पण देशामध्ये या सगळ्या मुद्द्यावर प्रचंड असंतोष आहे. आणि या सर्व असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ज्यांचं कशा पद्धतीने अभिनंदन करावं 7 वर्षाच्या कारकिर्दीला, हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आज निश्चित आहे. त्यामुळे थोडक्यामध्ये हे मुद्दे मी आपल्या समोर मांडलेले आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारच्या 7 वर्षाची कारकीर्द अतिशय निराशजनक, सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये कुठलाही फायदेशीर किंवा त्याला मदत करणारी कुठलीही भूमिका न घेता 7 वर्षामध्ये चाललेलं सरकार सर्व सत्ता केंद्रित करून या सत्ताच्या माध्यमातून आपल्याला त्यांना व्यक्तिगत फायदा त्यांच्या जे काही सत्तेमध्ये असलेल्या बगलबच्चांना कसा करून देता येईल, एवढाच धोरण या केंद्र सरकारचं अद्यापर्यंत राहिलेलं आहे. धन्यवाद. काही मुद्दे असतील तर मला जरूर आपण सुस्पष्ट शब्दामध्ये नामदार अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. लोकसत्ताचे ज्येष्ठ संपादक पत्रकार सुहास सरदेसाई देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला प्रश्न विचारावा. एकूणच हॅलो, आवाज येतोय सर? येतोय जरा, विचारा सर. एकूणच राज्याला काही गोष्टी ज्या मिळण्याची आवश्यकता होती मधल्या काळात, लसीकरणाच्या अंगाने असेल किंवा आरोग्याच्या सुविधांच्या अंगाने असेल, ते त्या वेळेस तुम्ही मांडलं गेलं. पण एकूण कमतरता किती भासते आणि एकूणच राज्य म्हणून असणारे जीएसटीचा परतावा आणि या अनुषंगाने केलेला पाठपुरावा, त्याच्यात किती फरक दिसतोय? म्हणजे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला किती न्याय मिळतोय किंवा अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? असं आहे, दोन्ही विषय अतिशय महत्वाचे आहेत. एक तर GSTच्या संदर्भात जो कायदा केला गेला होता, तो कायद्याप्रमाणे हक्कानेच आपल्याला पैसे GSTच्या कलेक्शन मधून मिळाले पाहिजे, हा नंबर 1. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे जर तूट निर्माण झाली, त्याच्यावर तूट झाली तर ती सुद्धा तूट भरून काढण्या इतपत या GSTच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला वेळेवर पैसे मिळत नाहीत. म्हणून आपण पाहतोय की कोरोनाच्या काळामध्ये, या सगळ्या कालावधीमध्ये, कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नावर जवळपास 1 लाख कोटीचा तूट निर्माण झाला. गेल्या वर्षीची म्हणजे 20-21 मध्ये परिस्थिती आणि 21-22 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहील की काय, कारण की लॉकडाऊनचा विपरीत परिणाम आणि कोरोनामुळे जी काही आपण व्यवसाय बंद केले आहेत किंवा ज्या काही निर्बंध आणलेले आहेत, त्या सगळ्याचा परिणाम सगळ्या आर्थिक उलाढालीवर निश्चित होतोय. त्यामुळे राज्याचं उत्पन्न हे मर्यादित झालेलं आहे. आणि म्हणून हे पैसे जे आपल्या हक्काचे आहेत, जीएसटीचं जे काही कलेक्शन आहे, आणि मी म्हणेन की जीएसटीचं कलेक्शन काय नॉर्मली सर्वसामान्य म्हणणं नाही, परंतु जे जीएसटीचं कलेक्शन मागच्या वर्षी मिळालं पाहिजे होतं त्यालाही विलंब होतो. 6-6 महिने मिळत नाहीत, 8-8 महिने पैसे मिळत नाहीत, मागे लागावं लागतं. आणि मागे लागत 29-30 हजार, मला अपडेट माझ्याकडे माहिती आता नाहीये, पण जवळपास मधल्या काळामध्ये 29-30 हजार कोटी रुपये राज्याचे यायचे होते, ते सुद्धा मिळायला खूपच विलंब होतो. त्यामुळे सगळ्या आर्थिक नियोजना तरी सुद्धा
महाराष्ट्राने केंद्राची अधिक वाट न पाहता आपल्या क्षमतेप्रमाणे आपले संपूर्ण पैसे, आपल्याला कल्पना आहे की डीपीडीसीचे जिल्हा नियोजन विकास मंडळाचे पैसे प्रत्येक जिल्ह्याला कुठली कपात आम्ही केली नाही, जवळपास प्रत्येक जिल्ह्याला 200 ते 350 कोटी 400 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्याला मिळतात, त्या जिल्ह्याच्या व्याप्तीप्रमाणे किंवा त्या जिल्ह्याच्या कामाप्रमाणे. ते पैसे सुद्धा आम्ही कोरोनासाठी वळवले. कोरोनाचे सगळे विषय केंद्राने नियोजन न करता केंद्रित केले. मुद्दा असा आहे की त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी केंद्रित करायच्या आणि मग अंगलट आलं की मग राज्यावर सोडून द्यायच्या. अशा प्रकारचा प्रयोग हा मागच्या दीड वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आपण वॅक्सिनचं तेच पाहतोय, वॅक्सिन आपल्याकडे पूर्ण क्षमतेने मिळत नसताना अनेक कार्यक्रम घोषित केले. त्या वॅक्सिन उत्सव घोषित केला, तो काय उत्सव फक्त कागदावरच राहिला. आम्ही तयारी पूर्ण करून ठेवली, रांगा लागू लागल्या, वॅक्सिनची उपलब्ध नसल्यामुळे शेवटी फार कमी प्रमाणामध्ये तो वॅक्सिन देण्यासंदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला करता आल्या. म्हणजे वॅक्सिन केंद्रित केल्यामुळे हा एक विषय निर्माण झाला. वॅक्सिन निर्माण करण्याकरता जर अधिक लोकांना परवानगी दिली असेल देशामध्ये, राज्यामध्ये किंवा देशामध्ये, अनेक वॅक्सिन लोक निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची पुढाकार घेतलेला आहे. पण वॅक्सिन निर्माण करण्याची परवानगी आहे प्रोडक्शनची, ती सुद्धा फार मर्यादित आपण ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची मर्यादित उत्पादन क्षमता लक्षात घेता आपल्याकडे आज 3च वॅक्सिन आहे, म्हणजे कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक. त्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे वॅक्सिन उपलब्ध नाहीये. त्यामुळे इतर जर संस्था पुढे येत असतील त्यांना परवानगी द्यायला काय हरकत आहे, जेणेकरून आपल्याला लोकांना अधिक प्रमाणामध्ये वॅक्सिन घेऊन आपल्याला त्याला बरं करता येईल. हा एक विषय आहे. रेमडेसिवीरचा पण मध्ये तसंच डिस्ट्रीब्युशनला पण प्रश्न निर्माण झाले. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशामध्ये मागणी अधिक असताना आपण देशाकडून वॅक्सिनचं निर्यात केली. आपली गरज काय हे आपण लक्षात न ठेवता आपण निर्यातीवर भर देऊन जागतिक पातळीवर आम्ही कसं काय आमचं उत्तम काम चाललंय हा दाखवण्याचा आमचा प्रयत्न केला. तर मला वाटतं की हे सगळे निर्णय हे नियोजन शून्य एकंदरीत परिस्थिती असल्यामुळे हे सगळं केंद्रित झालं. आणि नंतर या चुका लक्षात आल्यानंतर मग धावपळ करून कसं तरी राज्याला म्हणून आपण करत आहोत. त्यात सुद्धा ज्या राज्याला अधिक रुग्णसंख्या आहे त्या राज्याला अधिक देणं हे महत्वाचं होतं. तिथे राजकीय भेदभाव करून जे राज्य विशेषतः भाजप प्रणित आहेत तिथे जास्त द्यायची, इतर राज्यांना कमी द्यायची, तिथे ओरड होईल म्हणून हा प्रयत्न पाहायचा. मला वाटतं की अशा काळामध्ये ज्यावेळेस मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्या राज्या, आमचं म्हणणं कसं आहे, ज्या राज्यावर रुग्णसंख्या पहा आणि त्या प्रमाणामध्ये आपण सगळे औषधं असतील, इंजेक्शन असतील, वॅक्सिन असतील त्या प्रमाणात दिले पाहिजे. दुर्दैवाने हे काय होऊ शकलं नाही. उर्दूचे ज्येष्ठ पत्रकार शोएब भाई खुसरो. शोएब भाई. आदित्य वाघमारे. वाघमारे पीटीआयचा पत्रकार आहे औरंगाबादहून. जी सर, माझे 2 प्रश्न आहेत. 2024च्या दृष्टीने युपीएला एक बेटर स्ट्रक्चरिंग करून घेऊन आपण मोदी गव्हर्नमेंट पुढे एक चांगलं चॅलेंज उभं करू शकतो, त्या दृष्टीने काही प्रयत्न युपीए लेवलवर चाललेत का, एक. आणि प्रश्न क्रमांक 2, 7 वर्ष झाली आहेत या सरकारला. सर, ह्या वेळेस तुमचा आवडीचा मंत्री कोणी आहे तुम्ही सांगू शकाल का? आहे काही त्याचं कारण तुम्ही सांगू शकाल का? कुठला आवडीचा मंत्री म्हणजे मला कळलं. केंद्र सरकारमध्ये विद्यमान म्हणजे ठसा उमटवू शकणारा असा एखादा मंत्री तुम्हाला दिसतोय का? असेल तर ते तुमच्या आवडीचे असतील तर का बरं आहे? असं आहे, हे 2 वेगवेगळे प्रत्येक. तर पहिल्यांदा युपीए अधिक मजबूतीने 2024 मध्ये युपीए हा उघडून आलं पाहिजे ही निश्चितच आम्हा सर्वांची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जे काही सहकारी मित्रपक्ष आहेत, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी शिवसेना जरी घटक पक्ष नसली युपीएची तरी महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि इतर आम्हाला मदत करणारे, मग ती स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, समाजवादी पक्ष असेल, सीपीएम असेल, सीपीआय असेल, या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन राज्यामध्ये कारभार करत असताना त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची आमची इच्छा आहे आणि करत आहोत. आणि राष्ट्रीय पातळीवर युपीएचे घटक असणारे जे विविध पक्ष आहेत
त्यांना एकत्र करून मला वाटतं हा लढा मजबूत दिसतो. हे जे आज असं की सातत्याने लोकांच्या समोर जाऊन लोकांचे जे काही जनहिताचे प्रश्न आहेत ते वेळोवेळी उपस्थित करण्याच्या माझी भूमिका हीच आहे की आम्ही लोकांच्या बरोबर आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या 6 महिन्यापेक्षा जास्त सुरू आहे. अतिशय महत्वाचा विषय जो आम्ही लावून धरलेला आहे. आणि शेतकऱ्यांचे कायदे हे कसे चुकीचे आहेत ज्याचा केवळ फायदा निवडक काही धनधान्य व्यापाऱ्यांना व्हावा असा प्रयत्न जो सुरू आहे तो हाणून पाडला पाहिजे आणि किमान आधारभूत किमतीवर लोकांचं अन्नधान्य खरेदी केल्या गेलं पाहिजे ही त्याच्या मागची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा हा आम्ही राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आम्ही दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचे हा एक अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर काँग्रेस पक्ष सक्रिय राहून मग तो तुमचा सीएचा कायद्याच्या विरोधात सुद्धा आम्ही भूमिका ही राष्ट्रीय पातळीवर घेतलेलीच आहे. एनआरसीच्या बाबतीत सुद्धा आम्ही काही भूमिका निश्चितच स्पष्ट घेऊन या दोन्ही विषयावर आमची मत अतिशय परखडपणे आम्ही मांडलेलेच आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या देशातल्या बेरोजगारी संदर्भात सुद्धा आवाज आम्ही उठवत आहोत. हे सगळे विषय राष्ट्रीय पातळीवर घेऊन लोकांमधले जे प्रश्न आहेत त्याला आवाज उठवण्याचं काम हे आम्ही मग ते नोटबंदीच्या काळात झालं, जीएसटीच्या बाबतीमध्ये झालं, हे सगळे विषय जे आम्ही वेळोवेळी उचललेले आहेत. मागची भूमिका एवढीच आहे, सामान्य माणसाच्या अडीअडचणी संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष सक्रिय आहे हे त्याच्या मागची भूमिका आणि त्यांना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून देशात आम्ही कार्यरत आहोत, लोकसभेमध्ये आहोत आणि महाराष्ट्रात सुद्धा सरकारच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागले पाहिजे ही त्याच्या मागची प्रामाणिक भूमिका आहे. आज झाला पहिल्या प्रश्नांचा तुमचा उत्तर. युपीएच्या पक्ष युपीए मधला कुठला मंत्री तुम्हाला आवडतो म्हणण्यापेक्षा ज्याच्याबद्दल काही दोन शब्द चांगले बोलू शकतो हा त्यातला विषय आहे. आणि मी परवाच नितीन गडकरी यांचं अभिनंदन केलं होतं की पक्षाच्या पलीकडे हा शेवटी पक्षाची दोन्ही पक्षाची त्यांच्या पक्षाची आणि आमची एक आयडिओलॉजिकल आमचे मतभेद आहे जरूर, परंतु नितीन गडकरींचं जे काही संभाषण किंवा डायलॉग या सर्व राज्यांशी महाराष्ट्राशी आहे आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या बाबतीत त्यांची जी भूमिका सकारात्मक राहते त्याबद्दल मी त्यांचं जाहीरपणे त्यांच्या काल वाढदिवसा निमित्ताने अभिनंदन माझा लेखही काही उत्तरपत्रामध्ये प्रसिद्ध केला होता आणि त्यांच्याबद्दल मी ट्विटरवर सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यामुळे आवडण्यापेक्षा त्यांची कृती ही जी आहे मी जे बघतोय ते युपीए सरकारमध्ये एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा मी उल्लेख निश्चित मी केलेला आहे. परंतु त्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या काय मी त्यांचं समर्थन करतो असं अजिबात मानायचं कारण नाही. कारण की हे स्पष्ट आहे की ते जे आहेत ते एनडीए मध्ये आहेत आणि एनडीए सरकारचा परफॉर्मन्स देशामध्ये जर पाहिला तर एकंदरीत जर गोळाबेरीज केली तर तो मायनसच आहे. आणि म्हणून गडकरी इज अ राईट मॅन इन द रॉंग पार्टी असं म्हणेन, राईट पर्सन इन द रॉंग पार्टी असं मला म्हणावं लागेल. चुकीच्या पक्षात त्याची तिथे गळचेपी भयंकर आहे, त्याला काम दिलं जात नाही, त्यांचे सुद्धा पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय, त्यांचे अधिकार काढून अशा अनेक गोष्टी आम्ही पाहतो, वाचतो, ऐकतो, अनुभवतो. त्यामुळे गुड पर्सन इन द रॉंग पार्टी, राईट पर्सन इन द रॉंग पार्टी असं म्हणावं लागेल. झी 24 तासचे विशाल करोळेजी. विशाल करोळेजी आता होते जॉईन झालेले. ENIचे अब्दुल नादीजी, ETV भारत अमित फुटाणेजी किंवा त्यांचे प्रतिनिधी. अनम्यूट करून प्रश्न विचारा प्लीज. आपण अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. महाराष्ट्र टाइम्स मकरंद कुलकर्णी. सर हॅलो, रवी माताडे बोलतोय, दैनिक पुढारी रिपोर्टर. हा बोला. एक विषय असा आहे की मागच्या वर्ष म्हणजे आपण जे पाहिलेत की मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा शिक्षणाचा विषय असो, शाळांकडून वसुली, फी वसुली वगैरे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात हे विषय गेले. सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला नाही, महाराष्ट्र सरकार त्यात अपयशी ठरलंय. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या लोकांमध्ये म्हणा, मराठा समाजामध्ये म्हणा, एक सरकार विरोधी नाराजी पसरलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामागे भाजपचा किती हात असावा किंवा काय वाटतं तुम्हाला यामध्ये?
मला वाटतं की लोकांना वस्तुस्थिती कळालेली आहे. नंबर 1, हा काही सरकारचं अपयश नाही. सरकारने आपली बाजू मराठा समाजाच्या समर्थनार्थ, आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयामध्ये अतिशय पद्धतशीरपणे आणि मागच्या सरकारने नियुक्त केलेल्या वकिलांच्या मार्फत, आणि त्याशिवाय अधिकचे चांगले वकील सुद्धा इतर जे पक्षकार त्यांनी दिले, म्हणजे आमच्याकडे अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, रफिक दादा अशा प्रकारचे जे काही निष्णात वकील आहेत ते अपियर झाले. जे काही हस्तक्षेप याचिका समर्थनात दाखल केल्या होत्या, इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन, त्यांच्या वतीने अपियर झाले. आणि सरकारच्या वतीने सुद्धा मुकुल रोहतगी आणि पटवालिया सारखे निष्णात वकील हे राज्य सरकारच्या मार्फत अपियर झाले, जे मागच्या सरकारमध्ये सुद्धा अपियर झाले. त्यामुळे सरकार अपयशी आहे कसं म्हणता येईल. भाजपचा सातत्याने प्रयत्न आहे की खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं अशा प्रकारचं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न सातत्याने आहे. मला सांगा, हा मागचा आयोग कोणी नेमला? गायकवाड आयोग फडणवीसांनी नेमला. मागचा कायदा कोणी केला? फडणवीसांनी केला. मागचा हायकोर्टामध्ये विषय कोणी नेला? फडणवीसांनी नेला. आता फडणवीसांनी सांगताना म्हणाले की आमचा कायदा फुलप्रूफ आम्ही केलेला आहे. मी तर म्हणेल फुलप्रूफ कायदा केला नाही, लोकांना बेवकूफ करण्याचं कामच करणारे उद्योग हा फडणवीसांनी केलेला आहे. फुलप्रूफ राहू द्या बाजूला, पण लोकांना मूर्ख करण्याचं काम, बेवकूफ करण्याचं काम फडणवीसांनी केलं. पण लोक समजदार आहेत, लोकांना हे कळतंय. मला सांगा, 102 वेळा 103 वेळा घटना दुरुस्ती, 102 वेळा घटना दुरुस्ती नंतर राज्याला अधिकार किती राहिलेले आहेत हा त्यातला मुद्दा आहे. आणि हे मी म्हणत नाही, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे राज्याला अधिकार नव्हता. राज्याने जो कायदा केला तो राज्याला अधिकार नसताना केलेला कायदा आहे. ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर स्पष्ट झालेलं आहे. मग तुम्हाला कायदाच करता यायचा अधिकार नसताना मग तुम्ही कायदा केला, म्हणजे सभागृहाची दिशाभूल केली, आमदारांची दिशाभूल केली, विरोधी पक्षाची दिशाभूल केली, आणि तुम्ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उचलण्याकरता मराठा समाजाला दिशाभूल करण्याचं काम तुम्ही केलं. आणि केंद्रामध्ये तुमचा कायदा टिकला नाही, तुम्ही केला टिकला नाही, याला जबाबदार कोण आहे? मग निर्णय तुम्ही घेतला, कायदा तुम्ही केला. तुमच्या केलेल्या कायद्याला जर सर्वोच्च न्यायालयात फुलप्रूफ कायदा तुमचा टिकला शकला नाही तर मग ह्याला जबाबदार आम्ही आहोत का कायदा करणारे त्यावेळेस जबाबदार आहेत? हे प्रश्न समजून घेण्यासारखे. नंबर 1. पण मी तर म्हणेन, मी कालही म्हणालो, काय वृत्तपत्रांना मुलाखती मी सांगितलं की पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घेऊन आपण आहे त्या संधीचा फायदा आता उचलला पाहिजे. आणि जी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या संधीला हातेशी घेऊन ज्या पद्धतीने घटना दुरुस्ती करून केंद्राने EWS चा कायदा केला, 102वी घटना 103ची घटना दुरुस्ती करून केंद्राने EWS चा कायदा केला, त्याच पद्धतीने आता तुम्ही घटना दुरुस्ती करणं शक्य तर करा ना. पार्लमेंट आहे, करा. आता तो जोपर्यंत हा निर्णय, मला सांगा, केंद्राने आता रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय, त्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये एक तरी शब्द मराठा समाजाच्या बाजूने आहे का? आरक्षण काहीच नाही आहे. त्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये हे सगळं राज्याला देऊन टाका, म्हणजे राज्यांनी पाहावं. म्हणजे हे 16 देशातली 16 राज्य आहेत जिथे आरक्षणाचे विषय आहेत, ते सर्व आमच्या अंगावर नको म्हणून हे सगळे विषय राज्य सरकारच्या अंगावर टाकण्याचं काम हे केंद्र करत आहे. पण मला महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांचं जे केंद्रात वजन आहे ते वजन त्यांनी खर्च करावं. आता हात धरून आपण जाऊ ना, चला तुम्ही क्रेडिट घ्या, आणि म्हणून तुमच्यामुळे झालं असं म्हणून तुम्ही क्रेडिट घ्या, पंतप्रधानांकडे करा, घटना दुरुस्ती करा, आणि राज्याला अधिकार केंद्रात गेल्यामुळे हे सगळे कायदे आता अमेंड करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्या. संसदेमध्ये आपण मार्ग काढा, राष्ट्रपतीकडे जा. आम्ही तुमच्याबरोबर येतो, आम्ही तुमच्याबरोबर येतो, हातात हात घालून जाऊ आपण. पण हातात हात घालण्यापेक्षा पायात पाय घालायचे आणि दोषारोप ठेवण्यापेक्षा एक तरी सकारात्मक पाऊल, एक तरी, मी तर खासदार संभाजी राजे यांचं अभिनंदन करेन की ज्यांनी सकारात्मक पाऊल पुढे घेऊन सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्याला प्रतिसाद द्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो, तुम्ही पुढे व्हा, हरकत नाही. आता काँग्रेसचे आमदार सुद्धा राजेंसोबत जाणार, 6 तारखेला राजीनामा देणार सगळे. भाजप सोबत जाऊन राजीनामा देऊन निर्णय होणार आहे का? त्यांचा जो निर्णय आहे त्यांच्या निर्णयासोबत जाणार का मग आता काँग्रेसचे सगळे?
जे मंत्री आहेत, आमदार आहेत, सगळे आम्ही हा लढा हा लढा संपलेला नाही. आमचा लढा सुरूच आहे आणि आमचा हा लढा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता कमिटी नेमली आहे. जस्टिस दिलीप भोसले जे चीफ जस्टिस होते, निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. त्यांचा अहवाल आमच्याकडे 2-3 दिवसात येणं अपेक्षित आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढची पावलं न्यायालयाच्या दिशेने काय टाकायची हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. त्या अनुषंगाने आम्ही पुढचं पाऊल टाकू. आम्ही लढा सोडलेला नाही, पण भाजपनी कायदेशीर लढाईमध्ये आपली भूमिका सकारात्मक ठेवावी एवढीच माझी मागणी आहे. चव्हाण साहेब, प्रवीण ब्रह्मपूरकर बोलतोय, दिव्य मराठी औरंगाबाद. माझे 2 प्रश्न आहे सर. एक, पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात काँग्रेसमध्ये आणि सत्ताधारी पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्र असेल, यांच्यामध्ये काही सहमती दिसत नाहीये का? म्हणजे एकीकडे नितीन राऊत एकदम आक्रमक भूमिका मांडतायत, पण मुख्यमंत्र्यांकडे त्याबद्दल अजून काही फारसं स्पष्टीकरण आलेलं नाहीये. आणि दुसरं म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये जे काही आपल्या महामार्गाचं बांधकामाचं जे काम आहे ते आपला समजा पैठण औरंगाबाद रस्ता असेल, मानोत परभणीचा रस्ता 3 वर्ष झालं खोदून ठेवलेला आहे. याचे नेमकं काय, केव्हा हे रस्ते सुरू होणार आहेत? आणि औरंगाबाद नांदेड हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याची सध्या स्थिती काय आहे? तिन्ही अतिशय चांगले प्रश्न आपण विचारलेले आहेत, त्याबरोबर मी तुमचे आभार मानतो. पहिला मुद्दा आरक्षण, पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा मुद्दा जो नितीन राऊत यांनी उल्लेख केलेला आहे. काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेस अध्यक्षांची आमची तीच भूमिका आहे की पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांकडे हा विषय त्यांनी दिला, चर्चेला मुख्यमंत्री तयार आहेत. त्याच्यामध्ये कायदेशीर बाजू जी आहे ती म्हणजे हायकोर्टाने सदर निर्णयाला रद्द केलाय, म्हणजे डिसमिस केले याचिका. हायकोर्टाने तो निर्णय सेट असाइड केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही मंडळी गेली होती याच्या समर्थनार्थ. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की नो इंटरिम रिलीफ, कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये मदत करायची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेली नाही. याचा अर्थ हायकोर्टाचा निर्णय अजूनही लागू आहे. अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं याच्यावर खल सध्या सुरू आहे. हायकोर्टाने जजमेंट दिलंय. मला आता हे तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, एकीकडे देशातले हायकोर्ट आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, त्यांचे निर्णय जे काही लागत आहेत त्या निर्णयाच्या पलीकडे कुठल्या सरकारला जाता येतं का, हा खरा त्यातला प्रश्न आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई कोर्टातच लढावी लागते आपल्याला. हाही प्रश्न तसाच कोर्टात सध्या आहे आणि मग याच्याशी कायदेशीर मार्ग कसा काढता येईल याच्यावर काही सूचना असतील जरूर सांगाव्यात. आमचा याला विरोध नाही, काँग्रेस पक्षाचे समर्थनच आहे पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाबतीत. नंबर 1. दुसरा मुद्दा आपण सांगितला महामार्गाचा विषय हा माझ्याकडे जरी नसला तरी मराठवाड्यातले महामार्ग मार्गी लागले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हे मी मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे हे महामार्ग केंद्राशी अखत्यारीमध्ये आहेत. कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच ठिकाणी चुकीचे कॉन्ट्रॅक्टर्स दिल्या गेलेले आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्सनी बरेचसे रस्ते 10% पैसे ठेवून विकून टाकलेले आहेत. असे बरेच केसेस मी पाहिलेले आहेत. त्यामुळे या महामार्गाची कामं 3-3, 4-4 वर्ष हे विलंबाने होऊ लागले. त्यातलाच तुमचा रस्ता असावा असं माझं मत आहे. राहिला प्रश्न तुमच्या नांदेड जालना समृद्धी महामार्गाचा, त्या निर्णयाला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याचा सर्वे पूर्ण झालेला आहे. त्याची जे काही एजन्सी कन्सल्टंट अपॉइंटमेंटची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं काम जलद गतीने व्हावं असा मी प्रयत्न, मराठवाड्याचा मंत्री आहे मी महाराष्ट्राचा आहे, पण मराठवाड्याला अधिक झुकतं माप कसं देता येईल या दृष्टीने मराठवाड्यात या महामार्गामुळे आपलं अंतर जे आहे ते मुंबईपर्यंत हे कमी होणार. याच्यामुळे म्हणजे कमी वेळेमध्ये मराठवाड्यातील लोकांना मुंबई गाठता आली पाहिजे. मागच्या काळात हे झालं नाही. मागच्या काळात फक्त जालन्यावरून हा विषय गेला तुमचा थेट नागपूरपर्यंत. पण आता माझा प्रयत्न आहे मागच्या काळात जे घडलं नाही या काळामध्ये आपण घडून आणू आणि मराठवाड्यातले जिल्हे म्हणजे जालना असतील, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असतील, या सगळ्या लोकांना आपला सळ मुंबईला कमी अवधीमध्ये म्हणजे 6-7 तासामध्ये मुंबई गाठता यावी या दृष्टिकोनातून नांदेड जालना समृद्धी महामार्ग अतिशय उपयुक्त आणि महत्वाचा आहे. ते करण्याकरता हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचं सहकार्य याच्यात नक्की मला मिळत आहे. सर विचारू का लाखे सर? लाखे सर विचारू का मी आता? सईद अहमदजी,
बोला बोला बोला, तुमचं मगाच मी नाव घेतलं होतं सर. मध्ये दोघे आल्यामुळे मी थांबलो. नाही, हरकत नाही, हरकत नाही. हा सर, माझे 2 प्रश्न. पहिला, केंद्र सरकारच्या 7 वर्षाच्या संदर्भात जे आपण विवेचन केलं त्या अनुषंगाने आहे. आदित्यनी जो प्रश्न विचारला 2024 युपीएच्या तयारी संदर्भात, तर त्याच्यामध्ये आपण म्हणालात की युपीएतले जे काही मित्र पक्ष, घटक पक्ष सगळे एकत्र येऊन आम्ही मजबूतीने केंद्राचा आताचं जे भाजप सरकार आहे त्याच्या विरोधात आम्ही सक्षम पर्याय उभा करू. केरळच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसचे एक नेते गेले आणि निवडणूक संपल्यानंतर महिला आघाडीच्या नेत्या सुद्धा राष्ट्रवादीमय झालेल्या आहेत. मित्र पक्षांमधलं येणं जाणं जर असं सुरू राहिलं तर इथलीच लढाई जर लढता वेळ लागत असेल तर वर केंद्राविरुद्ध लढताना कसं होणार, हा पहिला प्रश्न आहे. त्याला जोडून सर की आता काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. युपीएची मोठ बांधणी करताना काँग्रेस पक्षातून भावी पंतप्रधान पदाचं नाव पुढे आलं की मित्र पक्ष, राष्ट्रवादीपासून सगळे मित्र पक्ष बाहेर नकार देतात, समोर होकार म्हणतात आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा तिसऱ्याला फायदा होतो. हे चित्र पुन्हा 10 वर्षानंतर दिसणार आहे का आम्हाला, हा केंद्राचा प्रश्न. राज्याच्या प्रश्नात याच्यात येतो की मराठवाड्यातून विधान परिषदेवर जे लोक घ्यायचे किंवा राज्यसभेला घ्यायचे आहेत, तर त्या अनुषंगाने आता लाखेंसारखे लोक किती दिवस नुसते टीव्हीवर दिसणार आहेत, त्यांना कधी वर यायची संधी मिळणार आहे का आम्हाला. जालन्याचे म्हणून म्हणत नाही साहेब, मराठवाड्याचे म्हणून विचारतो, कारण प्रवक्ते किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये लाखेंचं एकूण विवेचन अभ्यास पाहता अशा मंडळींना पुढे संधी मिळावी अशी एक मराठवाड्यातला म्हणून इच्छा आहे. माझी पण इच्छा तीच आहे, पण मी येतो त्या मुद्द्यावर. आपण 3ही अतिशय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. नंबर 1चा प्रश्न, काही लोकांचं पक्षांतर एका पक्षातून दुसऱ्यात, म्हणजे काँग्रेसचे कोणी राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीचं कोणी शिवसेनेत गेलेलं आहे, अशा गोष्टी घडतात. मी म्हणत नाही, या गोष्टी घडतात. काही राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे येतात, त्या त्यांच्याकडे जातात, त्या शिवसेनेत जातात. तर पक्षांतर असं त्याला कुठे बंदी नाही ना. म्हणजे निवडून आल्यानंतर काही मंडळींच्या पक्षांतरेला पक्षांतर बंदी कायदा आहे तेव्हा तिथे यावं. पण एरवी कुठल्याही व्यक्तीला कुठल्याच पक्षात जाण्याची बंदी नाहीये. हा जो ज्याचा चॉईसचा प्रश्न आहे. आणि मी जरी काही विचार केला तरी कोणी काही जरी सांगितलं ती बंदी, त्यावर काही आपण रोख करू शकत नाही, रोख लावू शकत नाही. परंतु आपापले कार्यकर्ते सांभाळले पाहिजे पक्षामध्ये. त्यांना असे चांगले कार्यकर्ते जे असतील त्यांना वाव दिला पाहिजे, जेणेकरून एक दुसऱ्याच्या पक्षात कोणी जाणार नाही किंवा पक्षांतर करणार नाही, एवढी दक्षता घेतली पाहिजे. परंतु ही राष्ट्रीय प्रक्रियेमध्ये आपण काही आजची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची बंदी आपण घालू शकत नाही. ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, आणि त्यामुळे ज्याला पटतं तो त्या पक्षात जातो. याच्या पलीकडे मी काही अधिक भाष्य करू शकत नाही. परत येऊ शकतो का सर? जसा जातो तसा परत येऊ शकतो का? आता फार जण तुमच्या मागे लागले होते येण्यासाठी. येऊ दे ना, आनंद होईल. असं आहे, त्यांना घेतल्यामुळे जर फायदा होत असेल तर का नाही घ्यायचं, घेतलं पाहिजे. अशी जी लोक जे आल्यामुळे पक्षाचा फायदा होत असेल, आता सगळ्यात अंडरलाईन विषय फायदा, पक्षाचा फायदा होत असेल, अशा लोकांना पक्षात घेऊन त्याला ताकद दिली पाहिजे. आमच्याही चुका होऊ शकतात ना, पक्षाच्या नेत्यांच्या चुका होऊ शकतात. त्यामुळे या चुका जर असतील तर त्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि जी लोक पक्षात चांगली आहेत त्यांना घेतलं पाहिजे, या मताचा मी आहे. दुसरा प्रश्न जो तुमचा होता तो नेतृत्वाचा होता, राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचा विषय होता. एक महत्वाचा विषय तो सातत्याने मी पाहतोय ना, की फक्त राज्याचा असो किंवा केंद्रातल्या कुठल्याही विषयाचा संदर्भातला असो, नेतृत्व कोण करणार याच्यावर सुद्धा हल्ली मतदान हे जे पाहतोय गेल्या 5 वर्षांमध्ये हा बदल आपल्याला लोकशाहीमध्ये आपल्याला ठळकपणे दिसू लागलेला आहे की राज्यामध्ये कोण नेतृत्व करणार. तर त्या ठिकाणी ममता बॅनर्जी या नेतृत्व करणार होत्या, म्हणून कदाचित त्यांना फायदा त्याचा ममताचा याचा नेतृत्वाचा फायदा तिकडे झाला असावा. तिकडे एलडीएफला क्लिअर कट एलडीएफचा मुख्यमंत्री ठरला होता पिनराई, म्हणून त्यांना त्यामुळे मला वाटतं की काही निर्णयाचा फायदा राज्य पातळी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासंदर्भात, अर्थात केंद्रामध्ये कोणाचं नेतृत्व व्हावं काय तो हा विषय युपीएच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन ठरवावा लागतो.
त्याच्यावर मी बोलणं उचित नाहीये, पण जो काही निर्णय होईल ते सगळे मिळूनच घेतील, त्याच्यामध्ये तो काही विषय नाहीये. काय शेवटी हे संयुक्त सरकार आघाडीचं जे आहे युपीए सरकार, विविध घटक पक्षांचं सरकार असल्यामुळे सगळ्यांचं एक मताने जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बेनिफिट घेता येईल आपल्याला. त्यामुळे तो निर्णय झाला तर मला खात्री आहे की त्याचा फायदा नक्कीच इलेक्शनमध्ये होऊ शकतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि तिसरा विषय जर संजय लाखे पाटीलच नव्हे तर संजय लाखे पाटील असे अनेक कार्यकर्ते आहेत ते चांगलं काम करत आहेत. मला सुद्धा संजय लाखे पाटील ओळखायला थोडा उशीर झाला असेल असं वाटतं मला, परंतु संजय लाखेंचं काम उत्तम आहे. मी गेल्या दीड वर्षात पाहतोय, खूप मेहनत घेतात, चांगलं काम करतात. आणि एवढेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना उत्तम काम करत पण संधी मिळत नाही. शेवटी संधी मिळणं महत्वाचं आहे. त्यामुळे संजय लाखेंचा माझा पूर्ण पाठिंबा संजय लाखे आणि संजय लाखेंसारखे इतर जेवढे आपले सक्रिय कार्यकर्त्यांना नक्की राहणार आहे, त्यांच्यामुळे पक्षाचा फायदा नक्की होईल अशी माझी जाहीर भूमिका आहे. UNI न्यूज उर्दूचे हॅलो निसार अहमद खान जी. हॅलो निसार अहमद खान सर. लाखे पाटील सर. निसार अहमद खान जी दिसत आहेत मला. हाँ हॅलो, आवाज आ रही? हॅलो जी सर. यानंतर ENI चे अब्दुल हादी जी दिसत आहेत, यानंतर त्यांनी प्रश्न विचारावा. हॅलो, मला पण प्रश्न विचारायचे. हो हो संजय लाखे पाटील. यस सर, यस सर. मला एक दोन प्रश्न विचारायचे. सईद अहमद. हेलो निसार अहमद बात कर पहले सर, मेरा ये सवाल है जी सर कि आपने हेलो आपने जो पूरा मोदी गवर्नमेंट के बारे में पूरा 7 साल का उनका कार्यकर्ता का बता दिए सब तफसील, तो ये तो खैर सबको मालूम है और हर कोई अब इसको जान रहा है. बाहर के देश भी इस सिलसिले में न्यूज़पेपर्स में भी बहुत सारी बातें आ रही है. मुझे ये बताइए सर कि आप कांग्रेस पार्टी का इससे इस सिचुएशन से निकलने के लिए कोई ठोस प्रोग्राम या कोई क्या प्रोग्राम है, इस पर क्या अमल कर रही है? खाली आप बयान देते, प्रेस कॉन्फ्रेंस देते, राहुल जी का एक बयान आ जाता रोज, सोनिया गांधी का 1-2 दिन में बयान आ जाता, आपकी प्रेस कॉन्फ्रेंस होती, तो इससे हटके कुछ ठोस पॉजिटिव प्रोग्राम कांग्रेस के पास क्या है? अगर है तो उस पर अमल हो रहा है क्या, ये बताइए. एक सवाल है. दूसरा सवाल ये है कि मराठवाड़ा के में जो मुस्लिम लीडरशिप है कांग्रेस की, MLCs के लिए हमेशा उनको नजरअंदाज किया जाता रहा है. हमारे बीड़ के सिराज देशमुख हैं, वो काफी सीनियर शुरू से कांग्रेस में रहे हैं, वो उनको भी निगलेक्ट किया जाता रहा हमेशा. और MLC के सिलसिले में बॉम्बे वगैरह के लोगों को आप प्रेफरेंस देते कांग्रेस पार्टी. मराठवाड़ा के कोई मुस्लिम लीडर्स को आगे आने नहीं दिया जाता, ऐसे आमतौर पर लोगों में शिकायत पाई जाती. इस सिलसिले में बताइए. आपने 2 अलग अलग प्रश्न रखे हैं. देखिए, हमने केंद्र सरकार के खिलाफ में पिछले 7 सालों में बड़े पैमाने पे संघर्ष किया और लोगों का आवाज, जो आम आदमी का आवाज है और उसकी जो कई मसाइल है, उसको बुलंद करने का काम हमने किया. उनके लिए हमने एजिटेशंस किए, रास्ते पे उतर आए, संसद भवन में उन चीजों का जिक्र हमने किया जिसके बारे में आम आदमी, चाहे वो पेट्रोल की कीमतें हो, किसानों के इश्यूज हो, माइनॉरिटीज के इश्यूज हो, देश में घटने वाले घटनाएं हो, ये सभी चीजों के बारे में कांग्रेस पार्टी ने हमेशा अपना आवाज उठाया है. राजनीतिक हालात कहीं पर ठीक है, कहीं पर खराब है, और जहां पर ठीक है वहां हम लोग चुनकर आए हुए सरकार को भी डिस्टेबलाइज करके गिराने का काम भाजपा कर रही है. और फिर वो CBI का इस्तेमाल हो, ED का इस्तेमाल हो, इनकम टैक्स का इस्तेमाल हो, एक तरफ ये काम चल रहा है, दूसरी तरफ लोगों को तोड़ने का काम चल रहा है. तो देश में पिछले 7 साल मैंने कहा ना कि देश में उनकी उपलब्धि क्या है, ये सरकार की यही उपलब्धि है कि जितना, देखो ऐसा है, ये तो जो हुआ है तो गलत ही हुआ है. अब लोगों ने उनको चुना है, ठीक है, हम तो उसमें कभी, और चुनने के बाद में जो तजुर्बा हमें हुआ है, इतना बुरा हाल कभी देखा नहीं था जितना बुरा हाल देश महसूस कर रहा है. इलेक्टेड गवर्नमेंट को भी काम करने के, मतलब ममता बनर्जी जैसी लड़ने वाली औरत भी जो आज इतना, वो कह रही कि मैं तुम्हारे पैर पड़ती हूँ मैं, पर मुझे ये गलत काम मैं नहीं कर सकती. आज उनका बयान आज का ही बयान है. आप समझ सकते हैं कि कितने हद तक जुल्म करना और कितने हद तक ये डेमोक्रेटिक सिस्टम को तोड़ मरोड़ करके जो कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशंस है उनको भी बर्बाद करने पे तुले हुए हैं. तो ये लड़ाई एक बड़ी लंबी लड़ाई है, ये समझ लीजिए आप. सिर्फ कांग्रेस अकेला लड़ाई नहीं लड़ सकती.
कांग्रेस ने अपना रास्ता छोड़ा है क्या, मुझे बताइए। कांग्रेस ने अपना रास्ता छोड़कर कॉम्प्रोमाइज करके कांग्रेस बैठी है क्या? बिल्कुल नहीं। अब सवाल है कौन साथ में आना चाहता है, कोई नहीं आना चाहता, उनका इशू है। हमारी लड़ाई जारी रहेगी, चाहे वो कामयाब हो या ना हो, हमारी लड़ाई जारी रहेगी। और हमारी जो कमजोरियां हैं वो दूर करके अधिक ताकत से उतरने के लिए हम लोग हमेशा काम करते रहेंगे। लड़ाई हमारी जंग जारी रहेगी और जितने लोग साथ में आएंगे फायदा होगा, चाहे वो बड़े पैमाने पे छोटे पैमाने जो भी है, हम ताकत हमारी जुटाकर लोगों का साथ देते रहेंगे। ये मुझे कहना। नंबर 1। नंबर 2 का सवाल आपने जो कहा है कि मुस्लिम की जो नॉमिनेशंस है जहां पर, वहां ये बात से मैं सहमत हूँ। कांग्रेस ने हमेशा माइनॉरिटीज है, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स है और ओबीसीज है, इनके बारे में कांग्रेस और ओपन कैटेगरी सभी को न्याय देने का सवाल। जैसे आपने कहा पिछली बार हमने ये तो हमारे यवतमाल से एमएलसी बनाए गए वजाद मिर्जा, मराठवाड़े का नंबर नहीं लगा। एक जमाने एमएम शेख भी थे, एक जमाने में एमएम शेख भी औरंगाबाद बिल्ड से है, वो उनको भी मौका एमएम शेख साहब को भी एक जमाने में दिया था औरंगाबाद से। तो सवाल ये कांग्रेस ने नहीं दिया ऐसी बात नहीं है, कभी मौका मिला है कभी नहीं मिला होगा। और इस वक्त जो एमएलसी दिए हैं उसमें हमने वजाद मिर्जा जी को यवतमाल से एमएलसी दे। और आने वाले समय में आपका कहना बिल्कुल सही है कि मराठवाड़े से कोई नुमाइंदा एमएलसी बनाना चाहिए, इससे मैं सहमत हूँ। आपल्याला विनंती करतो की मोदी सरकारचे 7 वर्ष याच विषयावर आपण प्रश्नाचं कॉन्सन्ट्रेशन ठेवूया, कारण आजच्या पत्रकार परिषदेचा तोच उद्देश आहे। दिव्य मराठीचे प्रदीप ब्रह्मपुरीकर जर असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी, त्यानंतर लोकमतचे शांतीलाल गायकवाड किंवा प्रतिनिधी, सकाळचे शेखलाल किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी। लाखे पाटील साहेब जमधडे बोलतोय सकाळ मधून। बोला 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 सर। सकाळ मधून माझे दोन प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संभाजी राजे सध्या भेटीगाठी घेत आहेत। काल त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, परंतु त्या भेटीनंतर वातावरण काही वेगळं तयार झालंय की काही वेगळी समीकरणं त्यातून पुढे येतात की काय, अशी एक चर्चा आहे। हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की चव्हाण साहेब म्हणाले की लाखे पाटील यांच्या पाठीशी मी आहे, परंतु नुसतं पाठीशी राहून चालणार आहे का? त्यांना काही मिळेल यासाठी काही प्रयत्न तुम्ही करणार आहात का? असे 2 प्रश्न आहेत। मला वाटतं की पहिला, दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत, पहिला प्रश्न अधिक महत्वाचा आहे। एक तर संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीचा निष्कर्ष इतका एकदमच काढणं उचित होणार नाही। राजकीय समीकरण एका भेटीनंतरच एकदम बदलतात असंही काही घडत नाही। आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर अनेक वेळा भेटलो, अनेक वेळा बोललो, मुद्दा तो नाहीये। आता ते मराठा आरक्षण संदर्भात कदाचित त्यांची मदत घेण्या इतपत काही विषय असावा, मी काही कुठल्या निष्कर्षात एकदम तातडीने येऊ शकत नाही। वेट अँड वॉच असाच विषय आहे, पण बघूया काय त्याची चर्चा काय त्यातून होईल। मला काही त्यातलं निश्चित आज सांगणं कठीण आहे। राहिला प्रश्न संजय लाखे यांचा, मी मगाशीच बोललो या विषयावर। विनंती करतो मी आपल्याला की हे वैयक्तिक विषय आपण यामध्ये घेऊ नयेत। नाही ठीक आहे लाखे पाटील, लोकमत तर्फे मला बोलू द्या। येस सर, येस सर। लोकमत तर्फे 1-2 प्रश्न मला विचारायचे आहेत। हॅलो, विचारा सर, आवाज येतोय। हॅलो, बोला बोला। हा, 1-2 प्रश्न। सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून विनायक मेटेंची ज्या लटपटी चालू असतात आणि सतत ते अशोकराव चव्हाण साहेबांना टार्गेट करत असतात, त्याबद्दल चव्हाण साहेबांना काय वाटते? नंबर 1। नंबर 2, औरंगाबादला विलासराव देशमुख यांचं स्मारक व्हायला पाहिजे यासाठी काही मंडळींनी समिती स्थापन केलेली आहे। विलासरावांच्या प्रयत्नातून इथे कॅन्सर हॉस्पिटल झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे। तर त्या हॉस्पिटलला विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात काही अडचणी आहेत का, किंवा पुतळा उभारण्यासाठी सरकार म्हणून काही चव्हाण साहेब पुढाकार घेऊ शकतात का? हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर संजय लाखे पाटील आता आमदार कोणत्या कोट्यातून होतील मला माहित नाही, परंतु राज्यपालांकडे जे 12 आमदारांचे प्रस्ताव पडलेले आहे त्या संदर्भात नजीकच्या काळात काही प्रत्यक्षात अंमलात येईल असं वाटतं का? नुकतंच जे वादळ झालं त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी
तातडीनं हवाई पाहणी गुजरातचा केला, पण महाराष्ट्रामध्ये ते फिरकलेही नाहीत. तिकडे 1000 कोटी दिले, इकडे एक पैसाही दिला नाही. नजीकच्या काळामध्ये केंद्र सरकारकडून अशी काही मदत अपेक्षित आहे का, हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर संभाजीराजे आता हे मराठा समाजाचे म्हणजे एकमेव नेते होऊ इच्छितात असा एक मेसेज जातोय. मग हे याच्यातून मग मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल काय, आणि मग हे नेतृत्वाची लढाई पुढे येऊन मग हा प्रश्न पुन्हा राजकारणात अडकेल काय, असा एक प्रश्न आहे. एवढे प्रश्न आहेत. प्रश्न विचारल्यामुळे मला मूळ प्रश्न पहिला लक्षात राहिले. तुमचे जवळपास 5 प्रश्न राहिले. तुम्ही जवळपास 5 प्रश्न मांडले. त्या पहिला प्रश्न तुमचा जो होता तो मेटेंच्या बाबतीमध्ये होता, राईट. आता मुद्दा एवढाच आहे की मेटेंची वक्तव्य ही समाजाची दिशाभूल करणं, पुढची विधान परिषद आपल्याला मिळावी याकरता सातत्याने माध्यमांसमोर काही ना काही निमित्ताने राहणं आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला राजकीय फायदा कसा उचलता येईल याकरता ही सातत्याने विधानं सुरू आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर काही टीका टिप्पणी केलं, मला काही त्यात फरक पडत नाही आणि त्यांनी हे करत राहावं, मला काही त्यात आक्षेप नाहीये. परंतु त्यांची विधानं जी चालू आहेत ही टोटली दिशाभूल करून कोर्टाच्या निर्णयासंदर्भामध्ये त्यांनी जर काय कायदेशीर बोलले, मला वाटतं त्यांनी जे काही वक्तव्य करतात ना, मला आक्षेप नाही आहे त्याच्यावर, पण त्यांनी माझ्यावर विधानं करण्यापेक्षा कोर्टाच्या निर्णयासंदर्भात कायदेशीर पुढची प्रक्रिया काय केली पाहिजे याच्यावर सकारात्मक काही भूमिका घेतली तर त्यांना आम्ही मदत करू ना. आम्ही त्यांनी उलट कोर्टात जावं आणि काहीतरी दाखल करावं याचिका, कायदेशीर मुद्दे घ्या. कायदेशीर मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत ते. अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे, एवढा हाच मुद्दा आहे, बाकी कार्यक्रम काय त्यांचा. त्यामुळे मी त्याला फारसं महत्व देत नाही. कायदेशीर मुद्द्यावर त्यांनी कायदेशीर प्रतिक्रिया देऊन कायदेशीर मार्ग कसा काढता येईल याच्यावर काहीतरी विधानं करावी. तुमच्या विधानांनी आरक्षणाच्या निर्णयावर निर्णय होतो का? तुम्ही जी विधानं करतात त्या विधानामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतो का? अजिबात लागत नाही. तुमच्या विधानामुळे तुम्ही सामाजिक त्याच्यामध्ये क्लेश निर्माण करता, त्याच्या वाद निर्माण करता. ही करायची ह्या भाजपचा कार्यक्रम असू शकतो. त्यामुळे हा कार्यक्रम तुमचा भाजपचा कार्यक्रम चाललेला आहे, समाजाला काही त्यातून फायदा होईल असं मला वाटत नाही. संजय लाखेंचं बोलणार नाही, कारण मी बोललोय, वारंवार बोलणं उचित नाही. जे बोलायचं बोलून गेलं. नंतर तिसरा विषय तुम्ही विलासराव देशमुखांच्या स्मारकाचा माझा पूर्ण पाठिंबा आहे. स्मारक झालं पाहिजे, कॅन्सर हॉस्पिटल नाव देता आलं पाहिजे. हे जे काही विषयात मी मला जी समिती झाली त्यांची माझी भेट झाली तर जरूर त्यांनाही मी मदत करेन आणि शासन स्तरावर सुद्धा याचा पाठपुरावा मला नक्की करेन. त्यांनी मला सांगितलं तर नक्की मी त्याच्यावर लक्ष घालेन. हा झाला तिसरा विषय. चौथा विषय काय होता? 3 विषय होते. राज्यपालांकडे जे यादी पडलेली आहे त्याच्याबद्दल राज्यपाल यादी गेली तर राज्यपालांच्या मुद्द्यावर लोक न्यायालयात गेले. राज्यपालांकडे फार कालावधी झाले, नावं पडलेली आहेत, निर्णय घेत नाही. त्याच्यामुळे लोक व्यथित आहेत. निर्णय घेतले पाहिजेत त्यांनी. आता मग न्यायालयामध्ये विषय सध्या सुरू असल्यामुळे मी काय बोलत नाही, पण लोक निर्णय झाला तर बरं होईल. वादळाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने परवा पॅकेज जवळपास बरंच म्हणून 250 का 300 कोटीच्या वरचं पॅकेज घोषित केलेलं आहे आणि त्यामुळे त्या पॅकेज प्रमाणे निधी तिथे मदत केला जाईल. केंद्राने जर सरळ हातीचं मदत केली गुजरात प्रमाणे तर अधिक फायदा होईल लोकांना. संभाजीराजे जे राजकारण करतायत त्याकडे कसं बघता? संभाजीराजेंची भूमिका मला तरी योग्य वाटते, कारण की सर्वांना भेटून आरक्षणासंदर्भात सर्वांची एकजूट व्हावी असा ते प्रयत्न करत आहे, असं सगळं तसे दिसतंय. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना काही हरकत नाही असं मला वाटतं. बाकी त्याचा राजकीय अर्थ मी काही काढत नाही, आज तरी काही काढत नाही. बरं, मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र. काय नाव? मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद बोलतोय. माझे 2 प्रश्न आहे. एक प्रश्न, जे पीएम केअर फंडातून जे व्हेंटिलेटर आले होते त्याची चौकशी करण्याची मागणी तुमच्या पक्षाचे सचिन सावंत यांनी केली होती. तर दुसरीकडे चौकशी करण्याची गरज नाही असं आरोग्यमंत्री म्हणाले. तर एकूण महाविकास आघाडीची यावर काय भूमिका आहे? आणि दुसरा प्रश्न आहे की संभाजीराजेंनी 6 तारखेचं अल्टिमेट दिले सरकारला, त्यानंतर आम्ही
रस्त्यावर उतरू किंवा कोरोना वगैरे आम्ही काय बघणार नाही अशी सांगितलं आहे. तर यावर काय तयारी आहे का आणि तुमची यावर काय भूमिका आहे? पीएम केअर जर पारदर्शकतेने काम केलं असतं तर पीएम केअरच्या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नव्हतं. पण मुळातच पंतप्रधान सहायता निधी असताना पीएम केअर कशाला निर्माण केला हा मुळातच वादास्पद विषय आहे. नंबर 2चा विषय असा आहे की पीएम केअरच्या अंतर्गत नेमकं काय खरेदी झाली, किती झाली, काही विषयात पारदर्शक लोकांना काहीच माहिती मिळत नाही. आमचं एवढं पारदर्शकता आणा, त्याच्यामध्ये लोकांना कळू द्या किती पैसे जमा झाले, किती पैसे खर्च झाले, कोणासाठी खर्च झाले, आणि त्यातले काही इक्विपमेंट खराब झालेले आहेत, चालत नाहीयेत, अशाही तक्रारी आलेल्या आहेत. तर मला वाटतं की त्याची दक्षता सचिन सावंत यांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय रास्त आहेत आणि त्या पद्धतीने पीएम केअरचा उपयोग जो आहे ज्या कामाकरता वापरला जात आहे त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने व्यवस्थित व्हावा अशी त्याच्या मागची प्रामाणिक भूमिका आहे. दुसरा विषय मी म्हणल्याप्रमाणे संभाजीराजेंची माझी आणि मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जे काही करत आहोत त्या सगळ्या गोष्टी संदर्भातली माहिती मी त्यांना इत्थंभूत दिलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता ही मंत्रिमंडळाच्या स्तरावर काही बैठका घेऊन काही निर्णय नव्याने घेण्याची गरज आहे ते आम्ही घेऊ. आणि मला वाटत नाही अशी काही आंदोलन करण्यासारखी वेळ येईल असं मला तरी वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार कधी मौन सोडणार आहेत? हा प्रश्न मला विचारताय, कोणाला विचारतो? हा बोला. संभाजी पाटील निलंगेकरांनी 2 दिवसापूर्वी असं म्हटलं की नेमकं मराठा समाजाला आरक्षण मिळालं की काँग्रेसचं पोट का दुखतं म्हणे. मध्येच मधून पदोन्नतीचा विषय आरक्षणाचा विषय निघाला तर काँग्रेसचं नेमकं मराठा आरक्षणासंदर्भात पोट का दुखतं असा निलंगेकरांचा विषय होता. निलंगेकरांचं पोट चांगलं असावं, काँग्रेसचं पोट काही दुखत नाही, दुखणार नाही, आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात काय काय दुखतं मला माहित नाहीये. पण ही भाषा वापरण्यापेक्षा हे काही भाषा आहे का? लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री राहिलेले आहेत, कोणाचं पोट दुखतं कोणाचं पोट दुखत नाही, काय भाषा आहे? त्यापेक्षा काहीतरी भूमिका घ्या. मराठवाड्यात हाच प्रॉब्लेम आहे. काय बोलावून काय बोलून हेच कळत नाही या लोकांना. हे अडचण ती आहे, काय करायचं काय? म्हणजे देशामध्ये काय चाललंय, राज्यात काय चाललंय, ही पोटदुखीची भाषा करतात. कसली पोटदुखी, कसलं काय? आणि मूळ मुद्द्यावर या कायदेशीर काहीतरी बोलून काही निर्णय घ्या. कसले पोटदुखीची गोष्टी करतात? सर एक प्रश्न, विनायकचे दत्ताभाऊ कनोटे असतील तर, कृष्णा केंडेजी. सईद अहमद जी सर, विचारा सर. हाँ विचारा. जी, आपने सेंट्रल गवर्नमेंट की जो नाकामियों को लेकर बहुत सारी बातें की है, लेकिन उसको लेकर आप जनता के बीच में कैसे जाएंगे? सोशल मीडिया वगैरह का इस्तेमाल करेंगे क्या? क्योंकि जिस तरीके से नाकामियों को जनता तक नहीं लाया जा रहा है, इसको लेकर कांग्रेस की क्या भूमिका है? कांग्रेस ने हमेशा लोगों से संबंधित सभी शिकायतें जो केंद्र सरकार की है या और जो भी है, हम लोगों ने हमेशा उसको उठाया है. आज प्रदेश कांग्रेस की ओर से या व्यक्तिगत तौर पे भी हर जिले में जिला अध्यक्षों ने पेट्रोल हो, डीजल हो, किसानों की समस्या हो, राफेल हो, हर मुद्दे पे अलग अलग तरीके से, चाहे वो सोशल मीडिया हो, चाहे वो जन आंदोलन हो, आक्रामकता से हर चीज को किया है. और मुझे लगता है इसमें और करने की हमारी तो लगातार कोशिश जारी रहेगी, इसमें कोई शंका की बात नहीं है. दैनिक भास्कर से दीपक अग्रवाल जी. नमस्कार, मैं ये बात पूछना चाहता हूं, अभी आपने आरक्षण की बात कही कि ये केंद्र सरकार को अपनी अच्छी तरीके से भूमिका रखनी चाहिए थी, लेकिन ये तो राज्य सरकार का मुद्दा था, उसमें केंद्र सरकार कहां से आ गई? और दूसरा प्रश्न यह है कि जब ये पहले जब फडणवीस साहब की सरकार थी तब जो मराठा आरक्षण को लेकर आंदोलन हो रहे थे, तब क्या कांग्रेस उनको सपोर्ट कर रही थी? अगर आप ऐसा कहते हैं कि आज जो आंदोलन की तैयारी हो रही है उनको जो था भाजपा सपोर्ट कर रही है, इस विषय में आपका क्या कहना है? देखिए अग्रवाल साहब, आपने सुप्रीम कोर्ट का जजमेंट शायद पढ़ा नहीं. आप जरा सुप्रीम कोर्ट का जजमेंट जो अभी एक महीने पर 15-20 दिन 25 दिन पहले आया था, जरा पढ़ लीजिए. इस जजमेंट के अनुसार राज्य सरकार को कोई अधिकार नहीं पहुंचता है
कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट के बाद में सभी अधिकार, कोई भी समाज को बैकवर्डनेस प्रूव करने का अधिकार जो है वो कानूनी तौर पर केंद्र सरकार के पास है। केंद्रीय बैकवर्ड कमीशन और राष्ट्रपति की अनुमति के बाद ही हो सकता है, राज्य को उसका अधिकार नहीं है। ऐसा क्लियर कट जजमेंट ये सुप्रीम कोर्ट ने दिया है। तो हमारा ये कहना है कि फडणवीस ने जो कायदा यहाँ पर महाराष्ट्र के असेंबली में पारित किया, जब अधिकार नहीं होते हुए भी इन्होंने पारित किया, क्योंकि आज जब कानून बनाया गया तब कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट उससे पहले हो गया था, और कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट के तहत सभी अधिकार जो है वो केंद्र सरकार में जाने के बाद इनका फैसला जो है वो गलत साबित हुआ है, लोगों को गुमराह करने का साबित हुआ है। इसलिए इसके लिए जिम्मेदार जो है वो फडणवीस है कि लोग गुमराह करके आपके पास अधिकार नहीं होते हुए आपने जो फैसला किया उसको सुप्रीम कोर्ट ने अल्टीमेटली सेट असाइड किया है। ये लीगल पोजीशन आप समझ के लीजिए। अब्दुल हदीजी, दत्ताभाऊ कनोटे, कृष्णाभाऊ केंडे। एक प्रश्न होता की नांदेड पासून ते औरंगाबाद पर्यंत सध्या म्युकोरमायकोसिसचे रुग्ण मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मराठवाड्याचे नेते म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की रुग्णांची प्रचंड मोठ्या प्रमाणात भटकंती सध्या मराठवाड्यात पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात अँपोटेशनचे इंजेक्शन मिळत नाहीये. अगदी लोक मुंबई, कलकत्ता, दिल्ली पासून इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विदर्भामध्ये जसे गडकरी ठाण मांडून उभे टाकले तसं मराठवाड्यामध्ये तुम्ही काय अशी भूमिका घेताय का की लोकांना आता खूप त्रास सहन करावा लागतोय? म्हणजे जसं रेमडेसिवीरच्या बाबतीत त्रास सहन करावा लागला तोच त्रास आता म्युकोरमायकोसिसच्या बाबतीत लोकांना त्रास सहन करावा लागतोय. असं आहे, मायक्रोम्युकोसिसचा विषय हा कोविडच्या नंतर निर्माण झाला. हे खरं आहे की सुरुवातीला मायक्रोम्युकोसिसला लागणारे इंजेक्शन त्या प्रमाणात उपलब्ध नव्हते. आता पहिल्यापेक्षा परिस्थिती ही निश्चितच शिथिल झालेली आहे, बऱ्यापैकी रिलॅक्स झालेली आहे. आता औषध उपचार हॉस्पिटलमध्ये होऊ लागलेले आहेत आणि पहिल्यासारखी अडचणीची परिस्थिती आज राहिलेली नाही. इंडियन एक्सप्रेस जिशन शेख जी. सर एक विचारायचं होतं कुणी म्हणजे असं कंटिन्यू नाही तर एक मला मकरंद बोलतो. सर एक विषय मगाशी राहून गेला. 2019 च्या केंद्रातल्या सरकार आल्यानंतर एक सेंट्रलची प्रोक्युरमेंट पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटनी बदलली असं मला कळतंय की ती पण ड्रग्सच्या बाबतीत म्हणजे औषधी खरेदीच्या बाबतीतली एक त्यांनी प्रोक्युरमेंट पॉलिसी बदलली. 2019च्या आधी जेव्हा युपीए सरकार किंवा NDA 1 होतं त्यांचं, त्या काळातही औषधी जी खरेदी केली जात होती ती राज्य सरकारकडे त्यांचे स्वतःचे अधिकार होते की त्यांच्या अखत्यारीमध्ये ते खरेदी करू शकत होते. पण 2019च्या प्रोक्युरमेंट पॉलिसीनी सर्व अधिकार हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे वळवल्यामुळे आता जो मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये रेमडेसिवीरचा जो इश्यू किंवा देशात झाला होता तर ते त्याचं एक कारण आहे आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या अडचणी जर पुढे येणार आहेतच. तर या संदर्भात काही माहिती किंवा अशा असेल तर त्या बाबतीत काही करावं काँग्रेसने पुढाकार घेऊन. कारण हे सगळं असं झालं की राज्य आपण चालवायचं किंवा ज्यांनी कुणी आणि केंद्रातल्यानी सगळं ठरवायचं आणि जो कोटा दिला गेला, गुजरातला 5 दिले आणि आपल्या महाराष्ट्राला 2 इंजेक्शन म्हणजे उदाहरणादाखल. तर अशा पद्धती भविष्यात पुढे होऊ शकतात. कारण एक पॅन्डेमिक आता संपलं की पुढे नवीन पॅन्डेमिक येऊ शकतं. पोस्ट कोविड मधले आता म्युकोरमायकोसिसची औषधी आहेत किंवा अजून असा एक होता. आणि दुसरा एक छोटा विषय होता जो लक्षात येईल मला माहित नाही, पण आपण खताच्या किमती संदर्भात सगळ्या बाजूने ओरड झाल्यानंतर केंद्र सरकारने त्याच्या किमती तात्काळ कमी केल्या. पण त्या 4 दिवसामध्ये जी छपाई झाली पोत्यांची आणि त्याच्या ज्या किमती छापल्या गेलेल्या आहेत ते सगळं वितरित झालेलं आहे, सगळ्या देशभरात खत आलेलं आहे. आता समजा औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका तालुक्यात एक खताची पिशवी आली, त्याची किंमत 1 रुपये असेल आणि सरकारने ती आता पुन्हा जुन्या दराने द्यायचं ठरवलंय. पण तो दुकानदार त्या किमतीने विकतो का नाही आणि त्या शेतकऱ्याला त्याच्यापर्यंत लाभ जातो का नाही हे पाहणारी यंत्रणा सेंट्रल गव्हर्नमेंटची नाहीये. ते पुन्हा स्टेटकडे वळवू शकतात बोर्ड. तर ह्या 2 गोष्टीवर थोडस फक्त मुद्दा. मकरंद, आता पहिला विषय जो आहे मला यातली टोटल क्लॅरिटी नाहीये की कुठले अधिकार त्यांनी कायद्यामध्ये काय बदल केले आहेत याच्यावर मी भाष्य करू शकणार. अर्थात एक गोष्ट मात्र निश्चित की त्यांनी सर्व सेंट्रलाइज करून घेतलं. ज्यावेळेस देशामध्ये ओरड सुरू झाली तर सगळं सेंट्रलाइज करून मग त्यांनी तिथून वाटप हातात घेतलं.
कायद्यामध्ये काय तरतुदी त्यांनी बदल केल्या एवढ्या बारकाईने मला माहिती नाही, माहिती घ्यावी लागणार. पहिला मुद्दा आहे. राहिला दुसरा प्रश्न, आता 4 वाजता एक खरीप हंगामाची मीटिंग परभणी VC आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे ही VC घेऊन 4 वाजता बोलणं, हा विषय मी नक्की घेईन. आणि ही काळजी तर घेऊ, कारण केंद्राने ओरड झाल्यानंतर ही सगळी परिस्थिती, नंतर खताचे भाव वाढवले होते, नंतर त्यांनी सगळे कमी केले. आता ह्या मधल्या काळात काही कोणी फायदा जुन्या किमती आकारून काही विकायचा प्रयत्न केला, कारवाई करावीच लागेल, वादच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हा प्रश्न मी जरूर आजच्या खरीप हंगामाची मीटिंग 4 वाजता आहे, त्या मीटिंग मध्ये हा विषय घेईन आणि दक्षता आपण घेऊ की या चुकीचा तिथे किमती लावू नयेत. ज्या आजच्या कमी केलेल्या किमती आहेत त्याच लावल्या गेल्या पाहिजेत. याकरता दक्षता घेण्यात यावी हे आपण त्या ठिकाणी निश्चित बोलणार आहोत. केंद्र सरकारचा घुमजाव हा 2दा झालेला आहे. FDR सुद्धा मध्यंतरी सेव्हिंग रेट करायचा प्रयत्न चालला होता, ती ओरड झाली की लगेच निवडणुका होत्या आणि मग लगेच सांगितलं झालं म्हणून. आणि दुसरी वेळ आहे, पण जे काही झालं योग्यच झालं, परंतु हे याच्या म्हणतात मन की बात यांची जी आहे ती समोर आलेली आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे स्पष्ट आलेलं आहे. यांना पैसे तिथे कमी, म्हणजे तिथे कमी करायचे, म्हणजे जे आपले FDRचे पैसे सेव्हिंगचे आहे तिथे व्याज कमी करायचं, तिकडे खताच्या किमती वाढवायच्या. जे काही चाललेलं आहे यांचं षडयंत्र जे आहे ते लोकांच्या समोर आलं, पण निवडणुकीची अडचण असल्यामुळे सगळं थांबलं त्यावेळेस. पण मनामध्ये काय मात्र स्पष्ट झाले, भाजपचं जे काही चाललेलं षडयंत्र लोकांनी ओळखलं पाहिजे, एवढं मला सांगितलं. इंडियन एक्सप्रेसचे जिशन शेखजी, देशोन्नती सुनील वाघमारे, न्यूज 18 लोकमत सिद्धार्थ गोडम. म्हणजे आता 4 वाजता एक VC आहे, आपण एक तासापासून चालली चर्चा आपली. थोडस एक 5 शेवटचा प्रश्न घ्या, म्हणजे कारण 4 वाजता कृषी मंत्र्यांच्या सोबत आज एक बैठक आहे खरीप हंगामासंदर्भात. त्यामुळे फक्त 15 मिनिटं हातामध्ये आहे, 15 मिनिटात चहा घ्यायला वेळ मिळावा आणि VC सुरू करायचा असा प्रयत्न आहे. विनंती करतो की आता शेवटचा प्रश्न विचारावा. प्रश्न घ्या. 1 तास झाला आपला ना, म्हणजे औरंगाबादला असतो सगळ्या चहा पाजला असतो, इकडे काय करू आपण? आम्ही पिऊन घेतो सर, आता तुमच्या बरोबरच पिल्यासारखं घेऊन टाकतो आता. आता उड्डाणकरांना त्या ठिकाणी, लंडाळकरांना त्या ठिकाणी दाढी वाढवून लक्षात येईल ना मला काय. 7 वर्ष पूर्ण झाले सर मोदी सरकारला, दाढी मोदी. त्यामुळे प्रतिकात्मक निषेध आहे सर, प्रतिकात्मक निषेध आहे तो. नाही, औरंगाबादला मंत्रिमंडळातले सदस्य फारसे येत नाहीत. चव्हाण साहेबांनी यायला पाहिजे. अमित देशमुख संपर्क मंत्री आहे तिथले. मला एक गोष्ट सांगायची, या मधल्या काळात कोरोनामुळे खूपच प्रश्न निर्माण झाले. मनापासून इच्छा सगळं राज्य पिंजून काढायचं आहे. वर्षभरामध्ये आता मी तर हॉस्पिटलला जाऊन आलो बाहेर, हॉस्पिटल जाऊन बाहेर आलो, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यामुळे आता काय थोडंसं आवडतं घेतलं तर मग काय अडचण नाही, तर तुम्हाला भेटत आनंदच होईल मला. पण या कोरोनाच्या ह्याच्या मार्केट आता थोडं कमी झालंय, पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे, परंतु देशात बाकी काय अडचण नाही, फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडीशी अडचण झालेली आहे. 1 जून पासून काय वाट बघतोय सर आम्ही, तुम्हाला भेटण्याची वाट बघतोय सर आम्ही. नक्की येणार, तुम्हाला भेटणार. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर यांचा शेवटचा प्रश्न समजून पत्रकार परिषद संपली. आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमदार अशोकराव चव्हाण साहेब यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि डॉक्टर कल्याणराव काळे असतील, शहराध्यक्ष असतील आणि माझे मित्र विलास सावतडे असतील, यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा सगळ्या पत्रकार मित्रांचं या ठिकाणी आभार मानतो. संजय, शेवटचा प्रश्न येण्याच्या अगोदर या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामध्ये जिल्हा अध्यक्ष कल्याण काळेजी, त्याचबरोबर आमचे उस्मानीजी, विलास अवताडेजी आणि संजय लाखे पाटील या सगळ्यांनी हे समन्वयाचं काम केलं. आणि आजची पत्रकार परिषद आणि पत्रकार मित्रांची विशेषतः आज रविवार असताना उपस्थिती आपण दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि निश्चितच मी तुम्हाला भेटायला लवकरच औरंगाबादला भेटूनच गेल्याशिवाय राहणार नाही, हे मी पुन्हा सांगू इच्छितो. गेल्या 7 वर्षामध्ये 800 दिनचं स्वप्न दाखवून आलेल्या मोदी सरकारनं देशातील जनतेची अवस्था दिनवाणी करून टाकलेली आहे 7 वर्षामध्ये. हेच मोदी सरकारचं 7 वर्षाची देण आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि बांधकाम मंत्री
नामदार अशोकराव चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गेल्या 7 वर्षामध्ये मोदी सरकारनं देशाला काय दिलं या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची भूमिका या ठिकाणी मांडावी आणि त्यानंतर माझ्याकडे असलेल्या यादीप्रमाणे मी नाव घेईल त्यांनी आपला प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं म्हणजे रविवार असताना सुद्धा आज आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. कारण नॉर्मली रविवारी प्रत्येकाला सुट्टी थोडीशी घ्यावीशी वाटते, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमच्या विनंतीला आपण साथ देऊन आल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी मनस्वी स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो. मगाशी सुरुवातीला संजय लाखे पाटील यांनी उल्लेख केल्यामुळे भाजपच्या केंद्र सरकारला आज 7 वर्ष पूर्ण होत आहे. खरं म्हणजे कोणत्याही संस्थेचा वर्धापन दिन हा अभिनंदनाचा, आनंद साजरा करण्याचा असा हा प्रसंग असतो. परंतु मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचे अभिनंदन करणे किंवा आनंद साजरा करणे तर दूरच, पण मोदी सरकारमधील मंत्री एकमेकांचे अभिनंदन करत असतील की नाही याची शंका निश्चित या निमित्ताने निर्माण होती. एवढी गंभीर परिस्थिती आज संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे एकमेकात अभिनंदन करणे इतकी परिस्थिती सरकारमधील मंत्र्यांची सुद्धा राहिलेली नाही. मोदी सरकारच्या मागील 7 वर्षातील अपयशाचा आज सकाळीच पंचनामा आमचे जे प्रवक्ते आहेत श्री सुरजेवालाजींनी आपल्या सगळ्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय आकडेवारीनिशी सर्व गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत. मी त्या आकडेवारीमध्ये जाणार नाही, पण मागील 7 वर्षामध्ये देशाला काय मिळाले हा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा मनात सहजपणे काय विचार येतात हे आपण आपल्या सर्वांच्या ध्यानीमनी हा विषय आहे. म्हणजे एखाद्या फरड्या वक्त्यांना लाजवेल अशी पोकळ भाषणं दमदारपणे त्यांनी केली. म्हणजे खोटी भाषणे, खोटी आश्वासने आणि आम्ही जो शब्द दिला तो केवळ निवडणुकीचा एक जुमला होता असे सांगण्या इतपत निर्ढावलेलं असलेलं हे सरकार आहे की ज्यांनी गेल्या 7 वर्षामध्ये केवळ खोटी आश्वासनं वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असो किंवा हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड असो, यांनाही लाजवेल अशा प्रकारची स्टंटबाजी या विद्यमान केंद्रातल्या सरकारने केलेली आहे. जुन्या काळातील राजे राजवाड्यांचा समारोह जे व्हायचे त्यालाही मागे टाकतील असे शाही इव्हेंट या सरकारने केले. लोकशाहीची मूल्य आणि घटनात्मक अधिकारांची गळचेपी त्यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, प्रसार माध्यमांवर निर्बंध टाकले. दडपशाही मिळाली त्या देशाला. संविधानिक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि तपास यंत्रणांचा गैरवापर आपण पाहिला. ढोंगी राष्ट्रवाद व उन्मत्त आंधळ्या धर्मप्रेमाच्या आडून ज्वलंत प्रश्नांना मागे टाकण्याचे नवे शासकीय धोरण हे आपल्याला मिळाले. बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था आपल्याला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना 100 पार झालेले पेट्रोल आपल्याला मिळाले. गरिबांना अधिक गरिबी तर निवडक धनधानग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली. आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार आपल्याला सर्वांना मिळाले. आणि साम दाम दंड भेद कसेही का होईना पण फक्त आणि फक्त निवडणूक जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करणारे सत्ता पिपासू राजकीय व्यवस्था आपल्याला मिळाली. नोटबंदी, जीएसटी, आर्थिक
जे काही व्यवस्थापन आणि कोरोनावर नियोजन शून्य उपाययोजना अशा एका पाठोपाठ एक देश उद्ध्वस्त करणाऱ्या घोडचुका या विद्यमान केंद्र सरकारने केल्या. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारामुळे त्या सुधारणा करणारे नाकारणारे आणि विरोधकांनीच हेटाळणी करणारे सरकार आपल्याला मिळाले. ढोबळ मनाने हीच मागील सरकारची 7 वर्षाची मिळकत या देशाला आपण अनुभवली, एवढंच मला या ठिकाणी सांगावं लागेल. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात तर या सरकारची अकार्यक्षमता, अति आत्मविश्वास आणि अति उत्साह आंतरराष्ट्रीय पातळीवरही चव्हाट्यावर मांडला गेला. म्हणजे भले आम्ही भारतीय जनता पक्षाचे राजकीय विरोधक असू, पण स्मशानात अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी छायाचित्र आणि त्यातून होणारी अपप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून सर्वांच्याच मनाला प्रचंड वेदना करणारी ही हा सगळा कालावधी आपण अनुभवलेला आहे. अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. ते पाप सुद्धा या सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने, चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलिन करण्याचे महापाप या सरकारने केलेले आहे. मला राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणं होतं, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. याचं स्मरण यावेळेस झाल्याशिवाय राहता येत नाही. अशा प्रकारचा हा सगळा कालावधी आपण सर्वांनी जवळून अनुभवलेला आहे. काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे, इतिहास आहे. देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक महान नेत्यांचा वारसा आहे. पण भाजपकडे त्यातलं काहीच नाही. ना गौरवशाली इतिहास आहे, ना परंपरा आहे, ना वारसा आहे. भाजपच्या याच न्यूनगंडाने हा पक्ष पछाडला आहे. आम्ही सुद्धा काँग्रेसपेक्षा कमी नाही हे दाखवून देण्यासाठी काहीतरी ऐतिहासिक घडवण्याचा आव ते भाजपवर नेहमी आणत असतात. पण इतिहास घडवण्यासाठी वर्तमानाचे भान आणि भविष्याचे नियोजन असावे लागते. भाजपकडे नेमका त्याचाच अभाव आहे. केवळ भाषण, स्टंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट करून इतिहास घडत नाही हे भाजपने समजून घेतले पाहिजे. इतिहास घडवण्याच्या नादात या सरकारने इतिहासात कधी आली नव्हती अशी वेळ या देशावर आणलेली आहे. मित्रांनो, याच्यापेक्षाही म्हणजे ज्या काही गोष्टी आकडेवारीची थोडक्यात माझ्या समोर आहेत. एक तर CMIच्या माहितीनुसार कोरोना काळात 12.20 कोटी रोजगार हिरावले गेले. यापैकी 75% अधिक लहान लहान व्यापारी, कामगार आणि कर्मचारी त्याच्यामध्ये होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये कच्च्या तेलाच्या किमती या कमी होत असताना आपल्या देशात मात्र पेट्रोल आणि डिझेलने ऐतिहासिक दराची नोंद केली आहे. म्हणजे अशा पद्धतीची अवस्था आज पेट्रोल आणि डिझेलच्या 100 गाठलेली आहे. पेट्रोल डिझेल LPG गॅसची किंमत प्रति लिटर 809 रुपयावर पोहोचलेली आहे. खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किमती वेगाने वाढत चाललेल्या आहेत. आणि 3 कृषी कायदे, जे काळे कायदे म्हणून आपण सर्व संबोधतो, त्याच्या विरोधात राजधानीच्या अंगणामध्ये गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन हे चिरडण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आणि शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवण्याचा प्रकार सुद्धा देशामध्ये पहिल्यांदाच आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालेला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या संख्या वाढली असताना सुद्धा त्यांचे अश्रू पुसायला सुद्धा पंतप्रधान यांना कधी वेळ मिळाला नाही हे मुद्दाम या ठिकाणी नमूद करा असं वाटतं. 2014 मध्ये मोदी सरकार आले तेव्हा GDPचा दर 8.1% होता. 2021च्या पहिल्या तिमाहीत तोच -24.1% झाला. दुसऱ्या तिमाहीत -7.5% झाला. आणि चौथ्या तिमाहीत सुद्धा आर्थिक वर्षात हा दर
-8% राहील अशी शक्यता आहे. 2000 शोकांतिका म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्नात बांगलादेश सुद्धा भारताच्या पुढे निघून गेलेला आहे. म्हणजे पर दर डोळी उत्पन्न सुद्धा भारतापेक्षा बांगलादेश पुढे गेलेला आहे. आणि आरबीआयच्या अहवालानुसार एसबीआयच्या रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की भारताची बँक क्रेडिट ग्रोथ जी आहे ती मागील 59 वर्षात निच्चांकावर सर्वात कमी झालेली आहे. 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिलं गेलं होतं मोदी सरकारने. 14 त्यापैकी दरवर्षी त्या पद्धतीने 14 कोटी रोजगार मिळायला पाहिजे होते, पण त्यात काही घडलेलं नाही. आणि प्रत्यक्ष बेरोजगारीचा दर 2 अंकी झाला असून सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी CMIच्या माहितीनुसार तो सध्या 11.3% हा बेरोजगारीचा दर झालेला आहे. त्याशिवाय पंतप्रधानांचा दौरा हा फक्त उद्घाटन आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी होतो, त्याशिवाय ते महाराष्ट्रात कधी फारसे आल्याचे आठवत नाही. म्हणजे आताच नुकतंच उदाहरण जर पाहिलं तर तौक्ते वादळाचं उदाहरण, पंतप्रधान पाहणी करण्याकरता गुजरातमध्ये जातात पण महाराष्ट्रामध्ये त्यांना यावंसं वाटत नाही. महाराष्ट्र सरकार त्यांचं नाही, गुजरातला जास्त लाड पुरवले जातात. महाराष्ट्राकडे लक्ष किंबहुना महाराष्ट्राला काय द्यायची इच्छा किंवा महाराष्ट्राने करायची इच्छा मात्र या भाजपच्या सरकारला केंद्रातल्या असं वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्राला निवड दुय्यम दर्जा हा देशात दिला जातो हे आपण अनुभवलेलं आहे. आणि म्हणून पंतप्रधान हे गुजरातचेच पंतप्रधान आहेत का, अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्या सध्या आपण सर्व अनुभवलेलं आहोत. परराष्ट्र धोरण असो, जीएसटीचे अनेक मुद्दे असो, आपण त्यामध्ये अधिक थोडा मी जात नाही, पण देशामध्ये या सगळ्या मुद्द्यावर प्रचंड असंतोष आहे. आणि या सर्व असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ज्यांचं कशा पद्धतीने अभिनंदन करावं 7 वर्षाच्या कारकिर्दीला, हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आज निश्चित आहे. त्यामुळे थोडक्यामध्ये हे मुद्दे मी आपल्या समोर मांडलेले आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारच्या 7 वर्षाची कारकीर्द अतिशय निराशजनक, सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये कुठलाही फायदेशीर किंवा त्याला मदत करणारी कुठलीही भूमिका न घेता 7 वर्षामध्ये चाललेलं सरकार सर्व सत्ता केंद्रित करून या सत्ताच्या माध्यमातून आपल्याला त्यांना व्यक्तिगत फायदा त्यांच्या जे काही सत्तेमध्ये असलेल्या बगलबच्चांना कसा करून देता येईल एवढाच धोरण या केंद्र सरकारचं अद्यापर्यंत राहिलेलं आहे. धन्यवाद. काही मुद्दे असतील तर मला जरूर आपण सुस्पष्ट शब्दामध्ये नामदार अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली. लोकसत्ताचे ज्येष्ठ संपादक पत्रकार सुहास सरदेसाई देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला प्रश्न विचारावा. एकूणच हॅलो, आवाज येतोय सर? येतोय जरा. विचारा सर. एकूणच राज्याला काही गोष्टी ज्या मिळण्याची आवश्यकता होती मधल्या काळात, लसीकरणाच्या अंगाने असेल किंवा आरोग्याच्या सुविधांच्या अंगाने असेल, ते त्यावेळेस तुम्ही मांडलं गेलं. पण एकूण कमतरता किती भासते आणि एकूणच राज्य म्हणून असणारे जीएसटीचा परतावा आणि या अनुषंगाने केलेला पाठपुरावा, त्याच्यात किती फरक दिसतोय? म्हणजे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला किती न्याय मिळतोय किंवा अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? असं आहे, दोन्ही विषय अतिशय महत्वाचे आहेत. एक तर जीएसटीच्या संदर्भात जो कायदा केला गेला होता तो कायद्याप्रमाणे हक्कानेच आपल्याला पैसे जीएसटीच्या कलेक्शन मधून मिळाले पाहिजे, हा नंबर 1. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे जर तूट निर्माण झाली, त्याच्यावर तूट झाली तर ती सुद्धा तूट भरून काढण्या इतपत या जीएसटीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला वेळेवर पैसे मिळत नाहीत. म्हणून आपण पाहतोय की कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या कालावधीमध्ये कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नावर जवळपास 1 लाख कोटीचा तूट निर्माण झाला. गेल्या वर्षीचे म्हणजे 20-21 मध्ये परिस्थिती आणि 21-22 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहील की काय, कारण की लॉकडाऊनचा विपरीत परिणाम आणि कोरोनामुळे जी काही आपण व्यवसाय बंद केले आहेत किंवा ज्या काही निर्बंध आणलेले आहेत त्या सगळ्याचा परिणाम सगळ्या आर्थिक उलाढालीवर निश्चित होतोय. त्यामुळे राज्याचं उत्पन्न हे मर्यादित झालेलं आहे.
आणि म्हणून हे पैसे जे आपल्या हक्काचे आहेत, जीएसटीचं जे काही कलेक्शन आहे, म्हणजे मी म्हणेन की जीएसटीचं कलेक्शन काय नॉर्मली सर्वसामान्य म्हणणं नाही, परंतु जे जीएसटीचं कलेक्शन मागच्या वर्षी मिळालं पाहिजे होतं त्यालाही विलंब होतो. 6-6 महिने मिळत नाहीत, 8-8 महिने पैसे मिळत नाहीत, मागे लागावं लागतं. आणि मागे लागतं 29-30 हजार, रिसेंट अपडेट माझ्याकडे माहिती आता नाहीये, पण जवळपास मधल्या काळामध्ये 29-30 हजार कोटी रुपये राज्याचे यायचे होते, ते सुद्धा मिळायला खूपच विलंब होतो. त्यामुळे सगळ्या आर्थिक नियोजना तरी सुद्धा महाराष्ट्राने केंद्राची अधिक वाट न पाहता आपल्या क्षमतेप्रमाणे आपले संपूर्ण पैसे, आपल्याला कल्पना आहे की डीपीडीसीचे जिल्हा नियोजन विकास मंडळाचे पैसे प्रत्येक जिल्ह्याला कुठली कपात आम्ही केली नाही, जवळपास प्रत्येक जिल्ह्याला 200 ते 350 कोटी 400 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्याला मिळतात, त्या जिल्ह्याच्या व्याप्तीप्रमाणे किंवा त्या जिल्ह्याच्या कामाप्रमाणे. हे पैसे सुद्धा आम्ही कोरोनासाठी वळवले. कोरोनाचे सगळे विषय केंद्राने नियोजन न करता केंद्रित केले. मुद्दा असा आहे की त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी केंद्रित करायच्या आणि मग अंगलट आलं किंवा राज्य सोडून द्यायच्या, अशा प्रकारचा प्रयोग हा मागच्या दीड वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आपण वॅक्सिनचं तेच पाहतोय, वॅक्सिन आपल्याकडे पूर्ण क्षमतेने मिळत नसताना अनेक कार्यक्रम घोषित केले. त्या वॅक्सिन उत्सव घोषित केला, तो काय उत्सव फक्त कागदावरच राहिला. आम्ही तयारी पूर्ण करून ठेवली, रांगा लागू लागल्या, वॅक्सिनची उपलब्ध नसल्यामुळे शेवटी फार कमी प्रमाणामध्ये तो वॅक्सिन देण्यासंदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला करता आल्या. म्हणजे वॅक्सिन केंद्रित केल्यामुळे हा एक विषय निर्माण झाला. वॅक्सिन निर्माण करण्याकरता जर अधिक लोकांना परवानगी दिली असेल देशामध्ये, राज्यामध्ये किंवा देशामध्ये, अनेक वॅक्सिन लोक निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची पुढाकार घेतलेला आहे. पण वॅक्सिन निर्माण करण्याची परवानगी आहे प्रोडक्शनची, ती सुद्धा फार मर्यादित आपण ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची मर्यादित उत्पादन क्षमता लक्षात घेता आपल्याकडे आज 3च वॅक्सिन आहे, म्हणजे कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक. त्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे वॅक्सिन उपलब्ध नाहीये. त्यामुळे इतर जर संस्था पुढे येत असतील त्यांना परवानगी द्यायला काय हरकत आहे, जेणेकरून आपल्याला लोकांना अधिक प्रमाणामध्ये वॅक्सिन घेऊन आपल्याला त्यांना बरं करता येईल. हा एक विषय आहे. रेमडेसिवीरचा पण मध्ये तसंच डिस्ट्रीब्युशनला पण प्रश्न निर्माण झाले. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशामध्ये मागणी अधिक असताना आपण देशाकडून वॅक्सिनचं निर्यात केली. आपली गरज काय हे आपण लक्षात न ठेवता आपण निर्यातीवर भर देऊन जागतिक पातळीवर आम्ही कसं काय आमचं उत्तम काम चाललंय हा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर मला वाटतं की हे सगळे निर्णय हे नियोजन शून्य एकंदरीत परिस्थिती असल्यामुळे हे सगळं केंद्रित झालं. आणि नंतर या चुका लक्षात आल्यानंतर मग धावपळ करून कसं तरी राज्याला मदत आपण करत आहोत. त्यात सुद्धा ज्या राज्याला अधिक रुग्णसंख्या आहे त्या राज्याला अधिक देणं हे महत्वाचं होतं. तिथे राजकीय भेदभाव करून जे राज्य विशेषतः भाजप प्रणित आहेत तिथे जास्त द्यायची, इतर राज्यांना कमी द्यायची, तिथे ओरड होईल म्हणून हा प्रयत्न पाहायचा. मला वाटतं की अशा काळामध्ये ज्यावेळेस मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्या राज्या, आमचं म्हणणं कसं आहे, पण ज्या राज्यावर रुग्णसंख्या पहा आणि त्या प्रमाणामध्ये आपण मग सगळे औषधं असतील, इंजेक्शन असतील, वॅक्सिन्स असतील त्या प्रमाणात दिले पाहिजे. दुर्दैवाने हे काय होऊ शकलं नाही. बातमी मागची बातमी म्हणजे